हे बघा, फुल कोस्टल राइड, ये देखो, फुल मजे ही मजे। हा दृश्याचा ना तुम्ही आस्वाद घ्या बघा, कसलं भारी वाटतंय, खतरनाक वाटलं। आता इथून आपल्याला वरती जायचं आहे। मित्रांनो हे बघा, हे आहे कड्यावरच्या गणपतीचं मुख्य प्रवेशद्वार। बघा, कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजारले। जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एका मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मस्तीखोर रायडर 47। आणि आता आपण आहोत दापोलीमध्ये। दापोलीवरून आपण चाललो आहे कड्यावरच्या गणपतीला। सो बहुतेक आता आम्ही मुंबईला चाललेलो, सो बहुतेक गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही, हा मनामध्ये अट्टाहासच आहे। सो आता आम्ही निघालो आहे कड्यावरच्या गणपतीला। आणि आपण आता पेट्रोल वगैरे भरलं बाईकमध्ये, आणि इथूनच आता अंजारले, हे बघा लिहिलेलं आहे, हरणे मुरुड वगैरे सगळं करत। आणि हा रस्ता बुरुंडीला जातो, बुरुंडी लाडघर साईडला। आणि आपण निघालो आहे कड्यावरच्या गणपतीला अंजारले गावात। हा रूट घेण्याचं मुख्य कारण म्हणजे पण तेच आहे की जो दापोली ते मंडणगड आहे तो रोड पूर्ण खोदलेला आहे। सो आम्ही पहिला विचार करत होतो की खेडमार्गे जाण्याचा, बट तिकडून जाणं म्हणजे खूपच असा वळसा घेऊन जाण्यासारखं आहे। सो इथून रस्ता चांगला आहे असं म्हणतात, मग म्हटलं कड्यावरचा गणपती करूनच जाऊ। आणि गेल्या टायमाला जेव्हा आलो आता दापोलीमध्ये, त्याच्यामुळे विषय असा झाला आहे की ते धुळीच्या रस्त्याने येऊन पूर्ण ग्लोव्ज पण माझे पूर्ण खराब झाले, त्याच्यामुळे मी ग्लोव्जसुद्धा घातले नाही आहेत। हो हो हो, काय नजारे आहेत बघा। आता हे मुरुड आलं आहे, आसूद गाव, इथून मुरुड फक्त 2 किलोमीटर आहे, मुरुड बीच। आता दापोलीसुद्धा पर्यटन स्थळ म्हणून हळूहळू नावारूपाला येतं आहे, कारण की तुम्ही आजूबाजूला बघू शकता खूप सारे हॉटेल्स वगैरे झालेले आहेत। फक्त एक रस्त्याचा थोडासा प्रश्न निर्माण होतो, जिथून आता आंबेतपासून मंडणगड रोड तर झालेला आहे, फक्त आता मंडणगडपासून दापोलीपर्यंतचा रस्ता थोडाफार तो सुद्धा लवकरच होईल अशी मी आशा बाळगतो। हे बघा,
फुल कोस्टल राइड, ये देखो फुल मजे ही मजे, ये देखो। हा दृश्याचा ना तुम्ही आस्वाद घ्या बघा, कसलं भारी वाटतंय, खतरनाक वालं। आता इथून आपल्याला वरती जायचं आहे। बघा, लुक ॲट द व्ह्यू। हा व्ह्यू पॉइंट खतरनाक आहे एकदम। ये इधर प्री वेडिंग निकालते, क्या है? प्री वेडिंग निकालते, प्री वेडिंग। आप देखे होगे कैसा है, क्यों निकालते दिखाता हो, समझे? ये वाला? हाँ, हे बघा, अप्रतिम असं सुंदर दृश्य तुमच्या डोळ्यासमोर आहे। ओ माय गॉड, हे बघा। कैसे लग गया यहाँ किला बनाना? इथे जास्त प्री वेडिंग शूट खूप होतात, कारण की तुम्ही जो सीन बघितलात खूप खतरनाकवाला सीन आहे तिथे। प्री वेडिंगसाठी एक नंबर जागा आहे ती, बरेचसे कपल तिकडे येऊन प्री वेडिंग शूट करतात। आता आपल्याला त्या ब्रिजवरून तिकडे जायचं आहे। लाइट हाउस जाने का जगह? नहीं मतलब दोनों जगह पे दोनों जगह एक ही जगह पे है, मतलब ऐसा अच्छा, आजू बाजू में ही है क्या? लाइट हाउस और वो आंजर्ले कड्यावरचा गणपती। सो अशा प्रकारे इथून आपण लेफ्ट टर्न घेणार, कड्यावरच्या गणपतीला जाण्यासाठी। आणि समोर हे बघा, आंजरला गणपती मंदिर फक्त 4 किलोमीटरवर आहे। इथूनच आपल्याला आंजर्लेचं लाईट हाऊस
आंजर्ले बीच आणि कड्यावरचा गणपती हे सगळे एकाच ठिकाणी प्लेस बघायला मिळणार, कारण की आजूबाजूलाच आहे ते सगळं. हार्डली 5-10 मिनटाचं अंतर आहे. हो हो हो, कसला पक्षी उडत गेला बाजूनेच. आणि अशा प्रकारे आपलं फेमस कड्यावरचा गणपती बघा. कड्यावरचा गणपती देवस्थान आंजर्ले, इथून कड्यावरच्या गणपतीची हिस्ट्री चालू होते. असं म्हणतात की जेव्हा गणपती बाप्पांचं पहिलं पाऊल पृथ्वी तलावरचं इथे पडलं आहे, अशी आख्यायिका आहे. आणि ते पण तुम्हाला मी दाखवतोच कुठे. मित्रांनो हे बघा, हे आहे कड्यावरच्या गणपतीचं मुख्य प्रवेशद्वार. बघा, कड्यावरील श्री गणपती देवस्थान आंजर्ले. सो मित्रांनो, आपण चाललो आहे आता गणपती बाप्पांचं पहिलं पाऊल बघण्यासाठी. हे बघा, गेल्या वेळी आलेलं तेव्हा हे सगळं शेड वगैरे नव्हती बांधली. बरं केलं की आता ही शेड बांधले. इथे आपण व्हिडिओ शूट करू शकतो, पण मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यास सक्षम नाही आहे. त्याच्यामुळे मंदिराचं तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवेन मी तुम्हाला, बट मंदिरात आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. हे बघा, हे आहे कड्यावरच्या गणपतीच्या मंदिराचा आजूबाजूचा प्रदेश, एकदम सॉर्टेड. हे आपल्या शंभू शंकरांचं मंदिर आहे. इकडे आणि हे आहे कड्यावरचा गणपतीचा
मुख्य मंदिर. हा आहे मंदिराचा प्रवेशद्वार.